अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आज आपल्या व्हिडिओचा नेमका विषय काय आहे. बघा, तारक मंत्र जपूनही बऱ्याच जणांना अनुभव येत नाहीत. तर स्वामी समर्थांनी सांगितलेले हे रहस्य नक्की जाणून घ्या. बघा, खूप लोक रोज श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांचा तारक मंत्र जपत असतात, पण काही लोक म्हणतात की आम्ही वर्षानुवर्ष जप करतोय, तारक मंत्र म्हणतोय, पण आम्हाला अनुभव येत नाही. तर काही लोकांना फक्त 21 दिवसातच चमत्कारिक अनुभव या सेवेने आलेले आहेत. मग असं का होतं बरं? स्वामी समर्थाचा तारक मंत्र इतका शक्तिशाली आहे की तो संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. इतकी ताकद या तारक मंत्रामध्ये आहे, या श्री समर्थ या नामामध्ये आहे. पण त्याची सेवा नेमकी कशी करायची हे फार कमी लोकांना माहीतच नाही. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना त्याचे अनुभव लवकर येत नाहीत. मग प्रश्न असा आहे की तारक मंत्राचा खरा अनुभव येण्यासाठी नक्की कशी सेवा करायची आहे, कोणते नियम पाळायचे आहेत, स्वामींची कृपा लवकर मिळावी यासाठी नेमकं काय करायचं आहे, असं बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं तारक मंत्राचा लवकर अनुभव येण्यासाठी नेमके कोणते हे रहस्य आहे. बघा, तारक मंत्राची अशी एक सेवा जी तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करू शकते. जर तुम्हाला घरातील अडचणी असेल किंवा आर्थिक संकट असेल, मानसिक तणाव असेल किंवा शत्रूंचा त्रास असेल, यातून मुक्त जर तुम्हाला व्हायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, ऐका, जेणेकरून तुमच्या जीवनातील जे काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत, तर ते नक्कीच दूर होतील. बघा, आता सर्वात पहिलं म्हणजे तारक मंत्र म्हणजे काय? बघा, श्री स्वामी समर्थ हा एक फक्त मंत्र नाही. हा मंत्र म्हणजे स्वामी समर्थांचे जिवंत अस्तित्व आहे. आणि अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलेले होते की जो कोणी माझं नाम जपेल त्याला मी स्वतः जपेल, त्याच्यासोबत कायम त्याच्या पाठीशी राहील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, हे स्वामींचं वाक्य एक मनाला नवीन उभारी देतं, एक मनाला वेगळी ताकद मिळते. या वाक्याने एक जीवनाची नवीन आशा किरण निर्माण होतं. मग हा मंत्र संकटातून तारतो, भीती दूर करतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. म्हणूनच याला तारक मंत्र असं म्हणतात. आता अनुभव लवकर का येत नाही बरं? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. खूप लोक जप करतात पण अनुभव येत नाहीत. असं का होतं? त्याची कारणे काय असतात? मग सर्वात आधी पहिलं कारण म्हणजे बघा, मन एकाग्र नसतं. जप करताना आपलं मन इतरत्र गोष्टीत भटकत असतं. शरीर तर आपलं देवासमोर असतं, पण मन आपल्या सगळीकडे भटकून येत असतं. त्याच्यामुळे मन एकाग्र ठेवा. दुसरं, श्रद्धा कमी असते. मनात वेगळ्या शंका येतात. मी ही सेवा करत आहे, पण याचा फायदा मला होईल का बरं, अशी मनात शंका येते. तिसरं म्हणजे नियम आपल्याकडून पाळले जात नाहीत. जप करताना काही साधे नियम पाळले पाहिजेत, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अनुभव लवकर येत नाहीत. त्याचबरोबर तारक मंत्राची योग्य सेवा कशी करावी? तारक मंत्राचा अनुभव लवकर येण्यासाठी ही सेवा नक्की तुम्ही आवर्जून करा. रोज एकच ठराविक वेळ तुम्हाला स्वामींचा जप करण्यासाठी, स्वामींचा तारक मंत्र म्हणण्यासाठी ठेवायची आहे. बघा, तुम्ही सकाळी 5 ते 6च्या दरम्यान करू शकता जप, किंवा संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान तुम्ही जप करू शकता. म्हणजे कोणती तरी एक ठराविक वेळ तुम्हाला जप करण्यासाठी, तारक मंत्र म्हणण्यासाठी ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आता बघा, स्वामींच्या फोटोसमोर बसून तुम्हाला जप करायचा आहे, देवघरासमोर बसून तुम्हाला जप करायचा आहे. त्यासाठी तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तुपाचा दिवा लावा, साध्या तेलाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि मन शांत करून
स्वामी महाराजांचा सगळ्यात आधी तुम्हाला जप करायचा आहे. जप करताना जागा शांत निवडायची आहे. घरामध्ये शांत वातावरण असावं, टी व्ही बंद असावी, मोबाईल बंद असावा. घरातील जे काही व्यक्ती असतील म्हणजे मुलं असतील ते शाळेत गेलेली असावी, जेणेकरून घरातील वातावरण एकदम शांत आणि सर्व काही तुमची कामं आवरूनच मग तुम्हाला या सेवेला बसायचं आहे, जेणेकरून तुमचं मन एकदम स्थिर राहतं. आता 108 वेळेस तुम्हाला मंत्र जप करायला सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला हळूहळू म्हणायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हळूहळू तुम्ही सुरुवात कराल. पहिल्यांदा 108 वेळेस म्हणाल, नंतर पहिल्या वेळेस 1 माळ करचाल, नंतर 5 माळ करचाल, नंतर 11 माळ करचाल, असा तुम्हाला हळूहळू जप तुमचा वाढवायचा आहे. आता बघा, गुरुवारी विशेष सेवा तुम्हाला करायची आहे. स्वामी समर्थांना गुरुवार खूप खूप प्रिय आहे आणि स्वामी भक्तांनाही आणि स्वामी सेवेकऱ्यांनाही गुरुवार खूप प्रिय आहे. तुम्हाला स्वामी महाराजांचं मंदिर असेल, केंद्र असेल, तर तिथे जाऊन स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. केळीचा नैवेद्य स्वामी महाराजांना ठेवायचा आहे किंवा बेसन लाडूचा आणि 11 माळ जप तुम्हाला गुरुवारी करायचा आहे. यामुळे तुमच्यावर स्वामींची कृपा लवकर होते. त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये असो, कुठे तुम्हाला गरजू व्यक्ती असेल तर त्यांना आवर्जून अन्नदान करा, कारण स्वामी महाराजांना अन्नदान केलेलं खूप प्रिय आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी एखाद्या गरिबाला जेवण द्या, पक्ष्यांना दाणे टाका, गाईला चारा द्या. हे केल्याने जपाची शक्ती अधिकच वाढते आणि स्वामीचरित्र वाचा. आवर्जून तुम्ही स्वामीचरित्र वाचा. या वाचनाबरोबरच स्वामी समर्थाचे म्हणजे स्वामी समर्थ मंत्राबरोबरच तुम्हाला स्वामी समर्थाचे चरित्र वाचणं पण तितकंच महत्त्वाचं आहे बघा. कारण यातून काय होतं, श्रद्धा वाढते, मनात एक भक्ती निर्माण होते आणि स्वामींवर खूप म्हणजे स्वामींवर एक आपला वेगळा विश्वास निर्माण होतो आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा बघा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वासच. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही सोडत नाही, नेहमी त्याच्यासोबत असतो. कुठेही काहीही अडचण असतो, स्वामी नेहमी त्या अडचणीतून त्या भक्तांना नेहमी बाहेर काढतात. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, 21 दिवसांची सेवा जर तुम्हाला करायची असेल, लवकर अनुभव जर यावा असं वाटत असेल तर 21 दिवसाची सेवा करा. तुम्हाला काय करायचं आहे, 21 दिवस रोज जप करायचा आहे. गुरुवारी विशेष पूजा करा, स्वामी महाराजांचा अभिषेक करा, स्वामींना प्रार्थना करा. खूप लोकांना बघा 21 दिवसाच्या आत अनुभव येतो आणि स्वामींना जर मनापासून जर तुम्ही प्रार्थना केली ना, तर तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होणार. तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांचा जप झाल्यानंतर स्वामींना सांगा, स्वामी माझ्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत ते तुम्हालाच माहीत आहे. तुमची कृपा माझ्यावर राहू द्या, तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहू द्या आणि तुमचा मायेचा कृपाचा मायेचा हात तुम्ही नेहमी माझ्या डोक्यावर असंच राहू द्या. ही प्रार्थना खूप म्हणजे खूप प्रभावी असते. जप करताना या चुका टाळा. जप करताना घाई करू नका, जप करताना मोबाईल वापरू नका. त्याचबरोबर मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका, दुसऱ्याची तुलना करू नका आणि त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस तारक मंत्र म्हणत असताल, तारक मंत्र जपत असाल, त्यावेळेस तुम्ही मनामध्ये काहीही शंका आणायची नाही की तुम्हाला याचा अनुभव येईल का नाही, तुम्हाला याचा फरक पडेल का नाही. निशंक मनाने तो तारक मंत्र तुम्हाला जपायचा आहे. आता तारक मंत्राचा नियमित जप केल्याने मन शांत होते, भीती दूर होते, घरातील नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती नष्ट होते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि स्वामींची कृपा ही लवकरात लवकर मिळते. स्वामींची कृपा ही तुमच्यावर लवकरात लवकर होते. मग स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे एकच वाक्य मनाला शांती देणारं असतं, मनाला एक मोठा धीर देणारं असतं. जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत असाल किंवा मनापासून तारक मंत्र जर तुम्ही म्हणत असाल, तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचा अनुभव हा येणार म्हणजे येणारच. तर बघा, आवर्जून तुम्ही तारक मंत्र हा विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून आणि स्वामींवर सर्व काही सोपवून नक्की तारक मंत्र म्हणा आणि स्वामी महाराजांना
तुमच्या ज्या काही मनातील इच्छा आहेत तर त्या स्वामी महाराजांना माहीतच असतं. त्यामुळे निशंक मनाने सर्व काही स्वामी महाराजांवर सोपवून तुम्ही हे अशा प्रकारे अशा अटी नियमाने स्वामी महाराजांचं नामजप करा आणि स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हणा. बघा, अनुभव हा नक्की येणार म्हणजे येणारच. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.